या नेक्स्ट मॅचला होती सुरुवात. एका बाजूला असेल तो वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर्स टीम. टॉस हरलेत आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांच्या वाट्याला आलंय. वाळकेश्वर किंग्स टीमने टॉस जिंकल्या, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या आवाजामध्ये करूयात बदल, ज्यांचा आवाज संपूर्ण भारतवर्षामध्ये आणि अखाती देशांमध्ये मराठी भाषेमधून ऐकायला मिळतो. असे आदरणीय चंद्रकांतजी भानुदास शेट्टे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आणि पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा कोलकात्यामधून आपण मराठी भाषेमधून आवाज ज्यांचा आवर्जून ऐकाल, मराठी आणि हिंदीमधून असे चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. वाल्केश्वर प्रीमियर लीग दूसरा सीजन और दूसरे सीजन का ये पहला दिन, पहले दिन का चौथा मुकाबला आपके सामने दो बड़ी टीमों के बीच वाल्केश्वर किंग्स बनाम वाल्केश्वर रॉयल चैलेंजर के बीच का ये मुकाबला. टॉस जीतकर पहले बैटिंग करने का फैसला लिया है वाल्केश्वर किंग्स ने. दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए, एक तरफ है सचिन कनोजिया और कौशिक, दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के ऊपर. खुद का पहला और पारी का पहला ओवर लिखे गेंदबाजी के लिए गणेश नगारी. पहली गेंद सामने की दिशा में खेला और पहली गेंद को भेज दिया है 2 रनों के लिए. अंपायर सुशांत मांजरेकर सर, एक भारत के मशहूर अंपायर है, उनके साथ यहां नजर आते हुए करुणाकर कोटियन सर और अनिल आवलगावकर सर, भारतीय और भारत में और भारत के बाहर भी काफी मशहूर है ये तीनों अंपायर. पहली गेंद पर कौशिक ने फुटटॉस गेंद थी, उसे सामने की दिशा में खेला, 2 रन यहां हासिल किए. आज 6-6 ओवर के मुकाबले पूरे वाल्केश्वर में यही चर्चा है कि कौन सी टीम यहां जीत हासिल करेगी, कौन से टीम के ओनर रहेंगे, कौन सा कप्तान रहेगा जो इस साल इस प्रतियोगिता को, इस टूर्नामेंट को जीतेगा. अच्छी गेंद जड़ में की, इस बार ऑन साइड में ढकेला था और डायरेक्ट हिट लगाने की कोशिश थी, कोशिश कामयाब नहीं रही, मगर 1 रन जरूर पूरा करेंगे. स्कोर 1 रन से आगे जाता हुआ 3 रनों पर, जबकि मैच शुरू हुआ है. पहले बल्लेबाजी करने के लिए वाल्केश्वर किंग मैदान के अंदर है और उनके खिलाफ वाल्केश्वर रॉयल चैलेंजर के बीच का यह मुकाबला. गेंदबाजी के लिए फिर एक बार यहां गणेश, जो गणेश खुद कप्तान भी है इस टीम के, और उनके सामने भी एक कप्तानी है सचिन कनोजिया. पिछले 4 महीने में वेस्ट बंगाल में, कलकत्ता में बड़ा क्रिकेट उन्होंने खेला है और उसके बाद फिर एक बार अपने होम ग्राउंड पर सचिन कनोजिया मुंबई में भी बड़ी बड़ी टूर्नामेंट टीम के लिए क्रिकेट खेल चुके हैं, और वही के सचिन कनोजिया अपने होम ग्राउंड पर क्रिकेट खेलते हुए नजर आएंगे. सामने फिर एक बार गणेश, रफ्तार है गणेश के पास. इस बार देखिए उठा के खेला, गेंद जाएगी सीमा रेशा पार. चौका, 4 रन. ये है सचिन कनोजिया, इनका काम है बड़े बड़े हिट लगाना. एक अरफन मौला खिलाड़ी है, एक अच्छे ऑलराउंडर है सचिन कनोजिया, और आज सचिन कनोजिया इनके बल्ले से एक बड़ा हिट यहां आता हुआ. स्कोर ने उछाल ली, छलांग ली. यहाँ स्पोर्ट्स 1 पर जितने भी दर्शक हमारे साथ जुड़े सभी का स्वागत. इस बार आड़े बल्ले से खेले, गेंद थोड़ी सी दूर थी और उसे 2 रन में भेज दिया. क्या जबरदस्त शुरुआत की है सचिन कनोजिया ने अपने टीम के लिए, किंग्स के लिए, वाल्केश्वर किंग्स के लिए, और रन बने हैं यहाँ 7, जबकि इस पारी का 9 रन, जबकि इस पारी का पहला ओवर चलता हुआ 9 रन बने हैं. एक चौका आया इस ओवर में. मुंबई का एक मशहूर ये मैदान कहा जाता है, ग्रीन पार्क वाल्केश्वर का ये मैदान, और आज नहीं तो बहुत सालों से यहाँ अच्छा क्रिकेट हमें जरूर देखने मिलता है, और आज फिर एक बार एक जबरदस्त क्रिकेट टूर्नामेंट हम देख रहे हैं. सचिन कनोजिया, सभी की निगाहें सचिन कनोजिया पर है क्योंकि एक बड़ा सितारा है, मगर सामने भी टीम के कप्तान गेंदबाजी के लिए गणेश रोकना चाहेंगे उन्हें. दूसरी तरफ सचिन, अगली गेंद फिर एक बार उठा के खेला, मिड विकेट की दिशा में, रन मिलेंगे 2. 11 पर पहुंचा है स्कोर. क्या जबरदस्त शुरुआत रही है सचिन कनोजिया की.
11 रन बन चुके हैं, जबकि पहला इस पारी का पहला ओवर प्रगति पर है। पहले ही ओवर में टूट पड़े हैं सचिन कनौजिया। हमने इसके पहले मैच में भी कहा था कि लेफ्ट हैंडर बैट्समैन इस मैदान पर काफी अच्छा खेल लेते हैं, एडवांटेज उन्हें ज्यादा होता है और इसी के कारण ज्यादा से ज्यादा स्ट्राइक लेफ्ट हैंडर बैट्समैन ही लेते हैं इस मैदान में। इस तरीके का यह मैदान वाल्केश्वर। सचिन कनौजिया इस बार डबल माइंड रहे, आखिरी गेंद पर सिंगल लेना चाहते थे, इस बार खुद को रोका था और मन बना लिया था कि सिर्फ एक रन ही बनाने का है और इसी के कारण यहाँ ये गेंद बिंदी आती हुई और देखते देखते एक ओवर का खेल खत्म हो चुका है बिना कोई विकेट खोए। वाल्केश्वर किंग का स्कोर यहाँ 11 रन। आज के दिन का ये चौथा मुकाबला हमारे सामने, जब सचिन कनौजिया एक तरफ और दूसरी तरफ गणेश को हमने देखा और इस मैच में अभी दूसरा ओवर लेके आए हैं अनिकेत सालके कौशिक के लिए। इस बार देखिए कवर्स की दिशा में इनसाइड आउट खेला और 2 रन का एक बेहतरीन स्ट्रोक यहां देखने मिला। देखिए जिस तरीके का ये मैदान है उस तरीके के स्ट्रोक यहाँ जरूरी है और उसी प्रयास में ये दोनों खिलाड़ी जब लेफ्ट हैंडर आते हैं तो ऑन साइड में या सामने की दिशा में खेलने की कोशिश करते हैं। राइट हैंडर बैटर आते हैं वो भी वही करते हैं कि जबकि इस गेंद को कवर्स में, पॉइंट में और सामने की दिशा में खेले। जिस तरीके का ये मैदान है उस तरीके के स्ट्रोक भी है। इस बार देखिए सामने की दिशा में खेला और पिच गेंद थी, उठा के खेला और ये एक बेहतरीन स्ट्रोक यहां देखने मिला 2 रनों के लिए। 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ 15 रन बने हैं, जबकि इस पारी का दूसरा ओवर यहां फिर एक बार गेंदबाजी के लिए अनिकेत। इस बार पिछली गेंद थोड़ी सी आगे की थी। ओहो, इस बार देखिए लेन पर ये गेंद थी और वापस लौटना पड़ेगा कौशिक को। बल्ले का किनारा और अच्छा बैकअप था पीछे और पहले विकेट का पतन यहां होता हुआ कौशिक को वापस लौटना होगा। अनिकेत को मिली कामयाबी टीम रॉयल चैलेंजर के लिए। और एक अच्छा स्ट्रोक जरूर यहाँ देखने मिला, मगर देखना होगा पेड़ को लगकर गेंद फिर एक मैदान के अंदर आती हुई। एक ही रन से संतुष्ट रहेंगे, 1 रन से स्कोर आगे जाता हुआ, जबकि पारी का दूसरा ओवर यहाँ चल रहा है। देखिए पिछले ओवर के मुकाबले ये ओवर अब तक अच्छा साबित होता हुआ 4 गेंदों में सिर्फ 5 रन खर्च किए हैं अनिकेत द्वारा। अनिकेत ने कामयाबी भी हासिल की है, मगर मैदान के अंदर सचिन कनौजिया है और उनका साथ देने के लिए आए हैं मैदान के अंदर प्रलय। और इस बार देखिए उठाकर खेलना चाहते थे, टाइमिंग नहीं हो सका और विकेट का पतन। इसी ओवर में अनिकेत ने 2 विकेट हासिल किए और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी यहां अनिकेत द्वारा। काफी अहम ये विकेट थे और देखिए जिस तरह से कौशिक को उन्होंने आउट किया उसके बाद यहां प्रलय को भी वापस लौटना पड़ा। 2 विकेट हासिल किए हैं। वाल्केश्वर प्रीमियर लीग का आज पहला दिन और पहले दिन का मैच नंबर 4 आपके सामने। काफी अच्छा क्रिकेट यहां हम देख रहे हैं और इस अच्छे क्रिकेट के साथ अच्छा आयोजन भी यहां नजर आता हुआ।
भावेश भोसले मैदान के अंदर। देखिए भावेश भोसले, बीबी, भावेश, अनिकेत। ओहो, इस बार थोड़ा सा पीछे जाके खेलना चाहते थे स्क्वायर लेग की दिशा में, गेंद को नहीं पढ़ पाए और अनिकेत का एक कामयाब ओवर या खत्म होता हुआ। इस ओवर में सिर्फ 5 रन खर्च किए और 2 विकेट हासिल किए हैं अनिकेत ने। और इसी तरीके से 2 ओवर का खेल खत्म होने के बाद रन बने हैं 16, जबकि पहले ओवर में काफी अच्छे रन बने थे। इस मैदान की एक खासियत है, यहाँ स्ट्राइक रोटेट करना काफी अहम होता है। और देखिए पिछले ओवर में अच्छी बैटिंग जरूर रही थी सचिन कनौजिया की, मगर इस ओवर में ज्यादा स्ट्राइक उन्हें नहीं मिला और उसी के कारण यहाँ इस ओवर में उतने रन भी नहीं बने और 2 विकेट भी आए हैं। 2 ओवर के बाद 16 रन। विराट पाली भी इस मैच का आनंद उठाते हुए, पाली बोला मैंने, कोहली नहीं। तीसरा ओवर लेके गेंदबाजी के लिए परेश आएंगे, जबकि भावेश और सचिन कनौजिया मैदान के अंदर है। 2 ओवर के बाद रन बने हैं 16 और आने वाली 4 ओवर में देखना होगा कितने रन यहां से बनेंगे। वाल्केश्वर प्रीमियर लीग का ये आज का अहम दिन, पहले दिन ही काफी अच्छा क्रिकेट यहां नजर आता हुआ। धीमी गति से ये गेंद की थी, ऑफ स्टंप के बाहर की ये गेंद, और देखिए क्या अपील की थी, मगर अपील का कोई असर अंपायर पर नहीं पड़ा और नॉट आउट। थोड़ा सा दबाव बढ़ाने की कोशिश है गेंदबाज परेश की। पहली गेंद बिंदी की, ऑफ स्टंप के बाहर की थी ये गेंद और उसे सिर्फ ढकेलना चाहते थे सचिन, मगर कामयाब नहीं रहे। बिंदी गेंद आई, डॉट बॉल, यहाँ 16 पर रुका हुआ है स्कोर। रन बनाने हैं बल्लेबाजी करने वाली टीम को। वाल्केश्वर किंग, ओहो हो, फिर एक बार गेंद को थोड़ी सी फ्लाइट दी थी, आगे की किया और डबल माइंड हुए सचिन इस गेंद को खेलने का किस तरह से। और एक बिंदी गेंद, दबाव बनाया है इस वक्त परेश गेंदबाज ने सचिन कनौजिया जैसे धाकड़ बल्लेबाज के ऊपर। इस बार फिर एक बार ऑफ स्टंप के बाहर की ये गेंद यहाँ देखने मिली, मगर ज्यादा ही बाहर कर बैठे। व्हाइट बॉल करार दिया अंपायर सुशांत मांजरेकर जी ने। 1 रन से स्कोर आगे जाता हुआ 17 रनों पर। वाल्केश्वर टेनिस क्रिकेट द्वारा आयोजित वाल्केश्वर प्रीमियर लीग का यह दूसरा संस्करण। फुल टॉस, खराब गेंद थी और इस गेंद को सामने की दिशा में खेले जरूर, मगर गेंद जाएगी डिक्लेयर जोन में, वहां 2 रन जरूर मिलेंगे। 2 रन से स्कोर आगे जाता हुआ 19 रनों पर सचिन कनौजिया। आज सभी की निगाह है सचिन कनौजिया पर, एक अच्छे खिलाड़ी है और जब प्रीमियर लीग होती है चुनिंदा ऐसे खिलाड़ी होते हैं उन पर काफी निगाहें होती है, और आज यहाँ सचिन कनौजिया। परेश, ओहो हो, बेहतरीन गेंद, टपा खाने के बाद घुमाया इस गेंद को और देखिए क्या बेहतरीन गेंदबाजी हो रही है। बाहर निकाला इस गेंद को, सचिन जैसे बल्लेबाज को रोक दिया है, मानो बांध दिया है। यहां बेहतरीन गेंदबाजी परेश की। इस बार बाहर निकल कर खेले, टाइमिंग प्रॉपर नहीं था, मगर 1 रन पूरा करेंगे। 1 रन से स्कोर आगे जाता हुआ 20 रन। देखिए क्या गेंदबाजी रही है परेश की, यहां मौका नहीं दिया, सचिन जैसे बल्लेबाज को खड़ा कर दिया है और मगर ये मैच खत्म नहीं हुआ। पहली पारी है और पहली पारी में 6 ओवर का मुकाबला है, यहां से कमबैक करना होगा बल्लेबाजों को भी। भावेश और सचिन कनौजिया, पहले ओवर में रन बने थे 9,
11 रन बने थे, दूसरे ओवर में 5 रन, और इस ओवर में अगर देखा जाए अब तक सिर्फ 4 रन खर्च किए हैं गेंदबाज परेश ने, मगर सामने है भावेश। इस बार गेंद को घुमाया, टपा खाने के बाद गेंद घूमती हुई ज्यादा घूमी, व्हाइट बॉल करार दिया अंपायर ने। स्कोर 1 रन से आगे जाता हुआ 21 पर पहुंचा है स्कोर। भावेश देखिए स्विंग बॉल ज्यादा घुमाया, कुछ उस पर कंट्रोल नहीं था। ओहो, और एक अच्छी गेंद, क्या गेंदबाजी रही है यहाँ परेश की। सिर्फ 5 रन खर्च किए इस ओवर में, बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश किया। 3 ओवर खत्म होने के बाद रन बने हैं यहाँ टीम वाल्केश्वर किंग के 21 रन, 21 धावा झालेल्या आहेत टीम वाल्केश्वर किंगच्या, आणि अजूनही आता 3 ओव्हर बाकी आहेत आणि या 3 ओव्हर मध्ये काय होतंय पाहायचं आहे। सचिन कनोजियासारखा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज वसंतला आम्ही पाहिलं, आज जेसलला पाहिलं, दर्शन कामटेला आम्ही पाहतोय, सचिन कनोजियाला या ठिकाणी पाहतोय। या परिसरातील बरेचसे असे खेळाडू आहेत जे व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतात, आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी या सगळ्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहू। आणि आता 3 ओव्हर बाकी आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत अनिकेत चाळके। अनिकेत चाळके बॉलिंगसाठी येत आहेत। मागील ओव्हर जर पाहिले तर अनिकेतने काय जबरदस्त टाकली होती, 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या, केवळ 5 धावा दिल्या, परंतु इकडे दबाव थोडासा सचिनवर देखील असणार आहे, त्यांच्याकडून आशा आहेत। मागील ओव्हरमध्ये तेवढ्या रन नाही आल्या, परंतु सचिन एक जबरदस्त खेळाडू आहेत। अखोटप्प्याचा बॉल काय पुल केलाय, जबरदस्त, बंदुकीतून गोळी सुटावी असा बॉल सुटला होता, आणि बॉल जर पाहिलं तर 2 धावांसाठी। आता इकडे तुम्हाला खेळायचं म्हणजे मोजून मापून खेळावं लागतं। कधी कधी लांब बॉल माराल खूप, परंतु 2च रन मिळतील, आणि कधी कधी तेवढा लांब नाही मारणार, परंतु योग्य ठिकाणी मारला तर 4 किंवा 6 सुद्धा मिळतील। त्यामुळे इकडे तुम्हाला मोजून मापून क्रिकेट खेळावं लागतं। हे मुंबईचं क्रिकेट आहे। मुंबईमध्ये तुम्हाला प्रत्येक रविवारी वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती पाहायला मिळते, कधी ऑफ साइड डिक्लेअर, कधी लेग साइड डिक्लेअर, कधी पाठीमागे डिक्लेअर, कधी पुढे डिक्लेअर। त्याच्यामुळे मुंबईचा प्लेअर जगात कुठेही गेला तरी देखील सक्सेस होतो। आणि कालच योगायोगाने इंडिया कप मध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही टीम फायनलला होत्या, आणि नुकतीच ISPL झाली, त्याच्यामध्ये देखील जर पाहिलं तर मुंबई फायनलला होती, परंतु कलकत्ता जिंकली जरी असेल तरी देखील बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार आणि कलकत्त्याचा कॅप्टन हा मुंबईकरच होता, प्रथमेश पवार। जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल 24 धावा धावफलकावर आहेत सचिन कनोजिया। स्पोर्ट्स 1 वर सगळ्यांचं स्वागत आहे, आणि सगळ्यांना विनंती असेल अजूनही आपण स्पोर्ट्स 1 सबस्क्राइब नसेल केलं तर कृपया करा। या वेळेला उडवला बॉल समोरच्या दिशेने, हेलिकॉप्टर, 2 रन। आता मला तिकडे जाऊन चेक करायला लागेल, एवढा चांगला स्ट्रोक होता तर 6 आहे कुठे। म्हणजे अगदी एका छोट्या कोणामध्ये 6 आहे, आणि तो तुम्हाला मोजून मापून मारायचा आहे। परंतु बरेच असे प्लेयर असतील या ठिकाणी त्यांनी कारनामे केलेत, एक शेवटच्या बॉलवर सुद्धा बऱ्याच जणांनी मारलेत, आणि हीच खासियत आहे वाळकेश्वरची। या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 4थी ओव्हर सुरू आहे। धावसंख्या जर पाहिली तर 27 झाली आहे। सचिन कनोजिया, अपेक्षांचं ओझं मात्र त्यांच्या खांद्यावर आहे, आणि क्रिकेटमध्ये नावावर क्रिकेट खेळलं जात नाही, तुम्हाला प्रत्येक वेळेला सिद्ध करावं लागतं, आणि या सचिनकडे ती क्षमता आहे। ओ, सचिन सारख्या खेळाडूचा कॅच मात्र त्या ठिकाणी सुटलेला आहे। संधी होती रुपेशकडे, परंतु संधीचं सोनं नाही झालं, परंतु काही जण खुश झाले असतील, काही जण नाराज झाले। एका बाजूला तिकडे खुश झाले, एका बाजूला इकडे नाराज झाले, स्वाभाविक आहे। चांगली कामगिरी केल्यावर आपण खुश होतो, आणि चांगली कामगिरी नाही झालं तर नाराज देखील होतो, परंतु
क्रिकेटचा खेळ हा दोन्ही बाजूला आनंद देताना पाहायला मिळत असतो. गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा अनिकेत, काय बॉलिंग केली आहे अनिकेत यांनी. आणखी एक विकेट त्यांच्या खात्यात येऊ शकली असती. सचिन कनोजिया स्कोर जर पाहिला तर 27. यावेळेला पाहूया धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. हो, मोठी विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपात. सचिन कनोजिया, सेलिब्रेशन सुरू झालंय आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट रनआउटच्या स्वरूपात आली आहे. त्यामुळे काय सेलिब्रेशन मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे रॉयल चॅलेंजरचं. आणि इकडे आपण पाहू शकता 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर नंतर स्कोर जर पाहिलं तर 27 झालाय. थोडंसं नियंत्रण आहे, परंतु अनिकेतचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी. अनिकेतने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. अनिकेत चाळके 2 ओव्हरमध्ये 11 रन फक्त दिलेले आहेत अनिकेतने आणि 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा घेतल्या. दोन ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि या 2 ओव्हरमध्ये पैसे काय होईल. अख्ख्या वाळकेश्वर मध्ये, प्रत्येक बिल्डिंग मध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक रोडवर चर्चा याचीच आहे की वाळकेश्वर प्रीमियर लीगचं दुसरं पर्व कोण जिंकणार, कोणत्या टीम मध्ये कोण आहे, कोणत्या टीमचा ओनर कोण आहे, कोणत्या टीमचा टी शर्ट कोणता आहे, कोणती टीम पहिली मॅच जिंकली, कोणती टीम पहिली मॅच हारली, याची चर्चा आहे. आणि खेळाडूंना सुद्धा एवढी आतुरता होती, बऱ्याच जणांना काल रात्री झोप सुद्धा लागली नसेल. उद्या मैदानात जायचं आणि उद्या क्रिकेट खेळायचं याकरता. सूरज सिंग आलेले आहेत बॉलिंगसाठी आणि आता बॅटिंगसाठी आपण पाहू शकता आशुतोष आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हर बाकी आहेत आणि 2 ओव्हरमध्ये सुद्धा चांगली धावसंख्या बनवली जाऊ शकते. आम्ही पाहिले इकडे 45-50 मध्ये सुद्धा चांगल्या मॅच होतात. अखूट टप्प्याचा बॉल अप्पर कट करतायत आशुतोष. 2 धावांसाठी पाठवला चेंडू. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 29 धावा. ओ, यावेळेला कव्हरच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. धावसंख्या जर पाहिली तर आता 30 धावा धावफलकावर आहे. या दोघांवर मात्र आता बरंच काही आहे. अख्खी टीम वाट पाहत असेल आता या दोघांमध्ये पार्टनरशिप होतील, काही मोठे फटके खेळतील, सिंगल डबल देखील चालू ठेवतील आणि भावेश भोसलेला मात्र ती कामगिरी करावी लागणार आहे. आशुतोष जोडीला आलेत खरे आणि या दोघांनाही कामगिरी करायची, परंतु समोर जर पाहिलं तर बॉलिंगसाठी सूरज सिंग. हो, इकडे आपण पाहू शकता पाठीमागे जाऊन जर पाहिलं तर या ठिकाणी बॉलला कट करायचं होतं, कव्हर पॉईंटच्या दिशेने ढकलायचं होतं, शक्य नाही झालं. डॉट बॉल मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. भावेश. हो, इकडे जर पाहिलं तर कव्हर्सला पुन्हा बॉल खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला, परंतु एकच धाव मिळेल. थोडासा दबाव तर आहे कारण विकेट गेलेल्या आहेत, धावा करायच्यात आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 31 वर गेली आहे. ओव्हर नंबर 4 मात्र या ठिकाणी 5 मात्र या ठिकाणी मार्गस्थ होताना पाहायला मिळाली आहे. 5वं षटक सुरू आहे. आशुतोष प्रयत्न करतायत, मला माझ्या टीमसाठी खेळायचंय, मला या स्पर्धेत का घेतलंय, मी मैदानात का आलोय बॅटिंगला, दाखवावं लागेल या ठिकाणी आशुतोष यांना. सूरज. हो, यावेळेला आपण पाहू शकता आशुतोषचं कौतुक. पंचांच्या निर्णयाच्या अगोदरच त्यांनी सांगितलं मी आउट आहे आणि आणखीन एक विकेट आली. रुपेश येताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 31 झाली आहे. या मैदानामध्ये बॉल टू बॉल सुद्धा मॅचेस जिंकलेले आम्ही पाहिलेले आहेत.
6 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता फायनलला होती. बिपिन भाई जटाकिया त्यांनी मात्र याच मैदानात मॅच जिंकून दिली होती. यस, या ठिकाणी रुपेश यांनी काय जबरदस्त कॅच घेतली आहे. ओहो, बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी वळतोय. चांगली गोलंदाजी सूरज सिंग पाहायला मिळत आहेत आणि या ओव्हरमध्ये सुद्धा चांगलीच बॉलिंग पाहायला मिळाली. केवळ 4 रन दिलेले आहेत. स्कोर जर पाहिला तर आता 5 ओव्हर नंतर 31. भावेश भावेशकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेला आज या ठिकाणी वाव द्यावा लागेल. शेवटची ओव्हर. गणेश आले, काय जबरदस्त फटका आहे. लांब लचक खेळला परंतु इकडे डिक्लेअर झोन आहे आणि 2 धावांचा फटका पाहायला मिळाला. परंतु भावेशचा आत्मविश्वास वाढला असणार आहे. अशा प्रकारचे फटके गरज आहे. आपल्या टीमला कमीत कमी 40च्या पुढे तरी न्यावं लागेल आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर आता 33 झाली आहे. पुन्हा एकदा कॅप्टन गणेश. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि 2 धावा तिकडे पूर्ण. 1 मिनिट सर. 2 रन मात्र तिकडे कळवलेले आहेत आणि 2 रन स्कोर पुढे जाईल. 35. भावेश भोसले कामगिरी करावी लागणार आहे. आज समालोचन कक्षात जयेश भोसले यांची जबरदस्त कामगिरी पाहतोय आणि मैदानाच्या आतमध्ये भावेश भोसले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिक्सर किंग भावेश भोसले हे नाव का दिलं गेलंय दाखवावं लागेल. एखादा मोठा फटका. हो, इकडे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि रनआउटच्या स्वरूपात जयेश माघारी परतले. प्रभात बावकर, आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. काही लोक म्हणतात पार्टीचं बघा. गणेश यावेळेला फटका. याच्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. सिक्सर किंग आहे आणि किती धावा आल्यात. हो, 2 धावा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतील. स्कोर झाला 37. फटका चांगला होता. आणखीन एक फटका. ओ वा, परंतु भावेश चांगली बॅटिंग करतायत. प्रयत्न 6 साठी करतायत परंतु 2 तरी येत आहेत हे खूप महत्वाचं आहे. आणि स्कोर जर पाहिलं तर 39 पर्यंत तरी नेलाय आणि त्याचं कारण आहे भावेश. 9 धावांवर बॅटिंग करतायत भावेश. 39 40च्या उंबरठ्यावर भावेश घेऊन आलेत आपल्या टीमला. आणि इकडे जर पाहिलं तर बॅकफुटला गेले. बॉल उडवला पॉइंटच्या दिशेने. 2 धावा तिकडे. 41 झाल्यात. 42ची आवश्यकता म्हणजे समाधानकारक स्थितीमध्ये 40च्या पुढे तरी टीम गेली आहे आणि त्याचं कारण आहे अंतिम टप्प्यामध्ये भावेश. चांगली बॉलिंग राहिली मात्र दुसऱ्या बाजूला या ठिकाणी रॉयल चॅलेंजरची आणि त्यांचंही कौतुक करावं लागेल. अनिकेतचं कौतुक करावं लागेल. आणि 41 धावा झाल्यात मॅच जिंकण्यासाठी. 42ची आवश्यकता कारण सचिन कनोजी यांच्या 17 धावा. त्यानंतर जर पाहिलं तर विशेष कामगिरी जर पाहिली तर भावेश भोसले यांची झाली. त्यांनी 11 धावा केल्या 10 बॉलमध्ये आणि स्कोर जर पाहिलं तर 41 वर पोहोचलाय. 42ची आवश्यकता. बॉलिंग मध्ये जर पाहिलं तर
गणेश जे कॅप्टन आहेत त्यांनी 2 षटकं टाकली, 21 धावा खर्च केल्या, थोडेसे महागडे राहिले, विकेट नाही मिळाली. परंतु अनिकेत चाळके सफल गोलंदाज राहिले, ज्यांनी 2 षटकं टाकली, केवळ 11 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. त्यानंतर परेश गुरव आले, त्यांनी 1 षटक टाकलं, केवळ 5 धावा दिल्या. आणि सूरज सिंग आणखी एक सफल आणि सगळ्यात किफायतशीर बॉलिंग राहिली, 1 षटक, 4 धावा, 1 विकेट. स्वागत आहे सर्व टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांचं. मुंबईतील एक महत्त्वाचा विभाग ज्या ठिकाणी आपल्याला आज ही क्रिकेटची स्पर्धा रंगताना पाहायला मिळते, वाळकेश्वर नगरी. वाळकेश्वरला इतिहास आहे, मग बाणगंगाचा या ठिकाणी इतिहास पाहायला मिळतोय, राजभवन आहे. अगदी वर्षापासून जर पाहिलं तर कमला नेहरू पार्क देखील इकडे आपल्याला पाहायला मिळतं. अशी खूप सारी हँगिंग गार्डन देखील ज्याला म्हटलं जातं. नक्कीच लहानपणी आपण म्हातारीचा बूट देखील पाहायला यायचो. येस, आणि असा हा वाळकेश्वर परिसर आणि वाळकेश्वर मधलं ग्रीन पार्क मैदान. आता मैदान छोटं आहे, परंतु इकडला आनंद नेहमीच मोठा पाहायला मिळतो आणि त्यामुळे या मॅचची उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली असणार आहे. ही मॅच झाल्यानंतर एक 15 मिनिटाचा ब्रेक असणार आहे, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आणि त्यानंतर पुढचा सामना सुरू होईल. सचिन कनोजिया एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, याच परिसरातील चर्चा आहे अगदी पश्चिम बंगाल राज्यापर्यंत ज्याची. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रभात बावकर, एक जबरदस्त खेळाडू आहे ज्याची ही बॅटिंग पाहण्यासाठी सगळे आतुर आहेत आणि तो देखील आपल्या वाढदिवसाचं या ठिकाणी सगळ्यांना तोफा देण्यासाठी तयार आहे. प्रभात बावकर समोर सचिन, पहिला बॉल, ओ प्रभात पहिल्याच बॉलवर बाद होत आहेत. काय कॅच घेतली आहे आणि सचिन कनोजिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत. ज्या फलंदाजाची बॅटिंग फलंदाजी पाहण्यासाठी सगळेच आतुर होते त्याला पहिल्याच बॉलवर बाद व्हावं लागतंय. सचिनने कलकत्त्याला जरा रसगुल्ले जरा जास्तच खाल्लेत वाटतं, परंतु मॅच संपलेली नाहीये. चांगले प्लेयर आहेत प्रभात, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, पुढल्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. आणि कारण ही मोठी स्पर्धा आहे, संधी सगळ्यांना आहे. आणि आता बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत परेश गुरव, आयोजनातील देखील एक महत्त्वाचे घटक आहेत परेश. सचिन एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. मुंबई प्रीमियर लीग देखील खेळताना या खेळाडूला आपण पाहिलं. असं सचिन कनोजिया, आखून टप्प्याचा बॉल आणि त्याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. पहिली धाव घेतली गेली आहे. विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष आहे ते 42 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे लक्ष मोठं नाहीये, तुम्हाला खेळायचं हे महत्वाचं आहे. परंतु एका बाजूला भेदक मारा होतोय, एका बाजूला फलंदाजी करायची आहे.
यावेळेला वेग पाहायला मिळाला परंतु अचूकता नव्हती. वाईट बॉल घोषित केला जातोय. निखिल गुप्ता आणि जोडीला जर पाहिलं तर परेश गुरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. परेशने एक षटक देखील लाजबाब टाकलाय. सचिन हो सरळ बॅटने समोरच्या दिशेने हवाई हल्ला केलाय. लांबी पाहूयात किती आहे. 2 धावा. फटका चांगला आहे. या मैदानात तुम्हाला असं प्रशिक्षणच असं दिलं जातं की तुम्ही फटका उंचावरून खेळायचं. लेदर बॉल खेळायला गेलो तुम्हाला काय सांगतात, जमीन लगत खेळा. इकडे जर तुम्ही जमीन लगत फटके खेळला तर तुम्हाला ओरडा मिळेल. आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी खेळला आहे. वाह, चांगला स्ट्रोक. निखिल गुप्ता यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय. 2 धावांचा. धावसंख्या जर पाहिली तर जरी पहिल्या बॉलला मोठी विकेट आली असेल त्यानंतर कमबॅक केलं या ठिकाणी. 6 धावा धावफलकावर. 42चा पाठलाग करायचा आहे 6 ओव्हरमध्ये. 36 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. आणि चांगली बॅटिंग मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. निखिल गुप्ता, सचिन कनोजिया. आणखीन एक प्रहार. वाह निखिल, वाह काय स्ट्रोक खेळलाय. दोन धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निखिलचं कौतुक करावंच लागेल. तुटून पडलेत आणि 8 रन या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतात. 42चा पाठलाग करत असताना प्रमुख गोलंदाजाच्या विरुद्ध हल्ला केला जातोय. प्रभात जरी आउट झाले असतील निखिल सांगतायत मी आहे ना आणि जोडीला परेश आहे ना. चांगला बॉल होता या ठिकाणी परंतु त्यालाही धावेत परावर्तित करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि पहिली ओव्हर या ठिकाणी सचिन कनोजी यांची संपली. यशस्वी राहिली कारण पहिल्या बॉलला विकेट आली परंतु धावा कुठे थांबल्यात. धावा आल्यात. 9 रन झालेले आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि आता मात्र 5 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. म्हणजे 30 बॉल आणि 33 धावा. जयेश है ना. निखिल चर्चा लक्ष आहे सगळ्यांचं निखिलवर. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर जयेश आलेले आहेत दुसरं षटक घेऊन. अखूट टप्प्याचा बॉल. आणखीन एक आक्रमण. एक धाव मात्र तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. परेश गुरव आहेत जोडीला साथीला. समोर जर पाहिलं तर निखिल गुप्ता. लक्ष जर पाहिलं तर 42 धावांचं आहे परंतु इकडे जर पाहिलं मॅच मध्ये यायचं असेल टीम वाळकेश्वर किंग्सला तर काही विकेट घ्याव्या लागतील, काही डॉट बॉल टाकावे लागतील आणि त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. परेश गुरव स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोडीला निखिल. जयेश बॉलिंगला. बॉल फिरवला जरूर आहे परंतु समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. 1 रन मिळेल. जयेश कारभारी या ठिकाणी. जयेश कारभारीला भारी बॉलिंग करावी लागेल. बॉल वळवतायत आणि स्ट्रोक खेळला खरा परंतु बाजूच्या झाडाला आदळतोय आणि तिकडे दोन धावा. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांमध्ये धावसंख्या जाताना पाहायला मिळेल आपल्याला. 13 धावा धावफलकावर. बॉल पंचांना बॉल द्यायचा आहे.
निखिल आणि परेश ही जोडी मात्र आता चांगली जमली आहे, विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागली आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा जर यायचं असेल तर इकडे विकेट आणि डॉट बॉल टाकावेच लागतील तुम्हाला. जयेश बॉलिंग साठी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र आणखीन एक स्ट्रोक जो मात्र या ठिकाणी लॉफ्टेड फटका खेळला आणि त्याला 2 धावांसाठी पाठवलं. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे जाते, ती म्हणजे 15 वर धावसंख्या जाते. 42चा पाठलाग करत असताना इकडे मात्र सचिन आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर खेळाडूची चर्चा करतायत. आपल्याला आता विकेट घ्यायच्यात, डॉट बॉल टाकायचे, त्यासाठीचं मार्गदर्शन सचिन सध्याच्या घडीला करतायत. संपूर्ण वाळकेश्वर मध्ये चर्चा हीच आहे की चॅम्पियन कोण होणार, बाजी कोण मारणार. यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक घेताना पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग करतायत या ठिकाणी निखिल, ऑन फायर. या ठिकाणी आता प्रश्न पडलाय की या दोघांना रोखायचं तर कसं रोखायचं, आणि या एका टीमला रोखायचंय आणि एका टीमला ठोकायचंय. तर पाहूया, या ठिकाणी चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते निखिल यांची. धावसंख्या जर पाहिली तर आता 17 वर गेली आहे. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. प्रभात बाद झाल्याचं या ठिकाणी दबाव अजिबात येऊ दिला नाही या दोघांनी आणि सातत्याने मात्र धावफलक हलता ठेवलाय. जयेश मात्र या ठिकाणी वेगवान चेंडू वेग वाढवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाईल, 18 वर जाते. प्रीमियर लीग स्पर्धांची एक खासियत असते, प्रीमियर लीग स्पर्धांसाठी तुमचं कॉम्बिनेशन खूप महत्वाचं असतं. सगळे संघ एकत्र होऊन ज्यावेळेला खेळतो त्यावेळेला त्या टीम जिंकतात. सगळ्या प्रीमियर लीग घ्या तुम्ही. यावेळेला मात्र फटका हवेत आहे बाजूच्या, 1 धाव. या अगोदरच्या मॅच मध्ये एकाने स्ट्रोक मारला आणि अंबाज खाली पाडला. दोन ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 19 धावा. 2 ओव्हर संपल्यानंतर 1 विकेट माघारी परतल्यानंतर, म्हणजे अजूनही 24 बॉल मध्ये 23 रनची आवश्यकता आहे. यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक. परेल नरेपारचे क्रिकेटचे चाहते धुरी काका हे सुद्धा ऑनलाईन आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. जवळ मॅचच्या दिशेने या ठिकाणी आपण पाहू शकता धावफलक जर पाहिला तर 2 ने पुन्हा पुढे गेला. 21 मॅच मध्ये यायचं असेल तर विकेटच घ्याव्या लागतील आणि इकडे जर पाहिलं तर भावेश भोसले त्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. समोर परेश गुराव, चांगला बॉल परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि धाव कंप्लीट. 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 22 बॉल मध्ये 20 रन. आणि हे तर प्रीमियर लीग आहे.
तुम्ही भलेही एका टीम मध्ये रेग्युलर खेळत असाल, प्रीमियर लीग मध्ये तुम्ही विरोधात जाता, भले कधी कधी विरोधात खेळत असाल प्रीमियर लीग मध्ये, आणि असे किती प्लेयर असतील जे तुम्ही नेहमी पारंपरिक प्रतिस्पर्धी असता, परंतु प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला एकत्र खेळावंच लागतं. आणि प्रीमियर लीगच्या माध्यमातून बऱ्याच जणांचे चांगले संबंध देखील निर्माण होतात. त्यामुळे प्रीमियर लीग गरजेचे आहेत. यावेळेला आणखीन एक निखिल गुप्ता काय बॅटिंग करतायत, आणि एकदा का त्यांच्या पट्ट्यात बॉल आला, पण बऱ्याच जणांचा उजव्या हाताच्या फलंदाजांचा प्रयत्न असतो कव्हर पॉइंटला मारायचा, परंतु निखिल सातत्याने प्रयत्न करतायत मिड विकेट आणि समोर खेळण्याचा. नक्कीच नक्कीच थोडी बहुत झलक संदीप आचार्य सँडी यांची सुद्धा पाहायला मिळते. आणखीन एक फटका त्याच दिशेने, आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाताना पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावर, 18ची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. परेश यांनी देखील चांगली साथ त्यांची दिलेली आहे. एका बाजूने निखिलचे आक्रमण पाहायला मिळत आहेत, परेश देखील मात्र या ठिकाणी मेरिटवर क्रिकेट खेळत आहेत. हो हो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, चांगलं कमबॅक, भोसले कमबॅक करतायत. भावेश, चोवीस रन झालेले आहेत. पुढे सरसावले, चांगला स्ट्रोक आहे, पाहूया किती लांब जाईल. आणि तिकडे आपण पाहू शकता 2 धावांचा फटका तिकडे पाहायला मिळाला आहे. स्कोर जर पाहिला तर 26 वर जाईल. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 18 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता. सचिन बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर धडाकेबाज निखिल गुप्ता. यावेळेला मात्र समोरच खेळलाय. एकदा पूर्ण केली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. 2 रन कंप्लीट केले. धावसंख्या जर पाहिली तर आता 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 28 वर विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होत आहे. काय बॅटिंग केली या खेळाडूने. 12 बॉल मध्ये 19 धावांवर बॅटिंग करतायत. पुढल्या मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमने यायचंय. चांगला बॉल सचिन कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. आपण टॉस करून ठेवतोय, विनंती असणार आहे. 15 मिनिटाचा ब्रेक होईल, परंतु दोन्ही कॅप्टनने विनंती टॉस साठी या. वाळकेश्वर युनायटेड आणि वाळकेश्वर सुपर किंग. चला टॉस साठी यायचंय. सचिन कनोजिया. ओहो, आता कव्हर सुद्धा दाखवलाय. वा निखिल वा, जबरदस्त बॅटिंग. 2 धावांचा फटका पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते आता 30 धावांवर. 12ची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आता एवढा बदललाय, एवढा मोठा बदल झालाय की आपले टेनिस क्रिकेटपटू खेळतायत आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि महानायक अमिताभ बच्चन टाळ्या वाजवतात, त्यांची मॅच पाहतात. एवढा बदललाय टेनिस बॉलचा क्रिकेट. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या तिकडे घेतली गेली. मी विचारतो, सांगा आज येणार उद्या येणार विचार.
परेश चांगली बॉलिंग केली होती, बॅटिंग साठी सुद्धा चांगली साथ दिली आहे. ओहो, इकडे सचिन यांनी मात्र चांगला बॉल टाकला. लेंथ वरून बॉलला जर पाहिलं तर थोडंसं कट केलं, यष्टिरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ करताना पाहायला मिळाले. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 31 वर स्थिरावलेली आहे. 11 धावांची आवश्यकता अजूनही आहे मॅचला जिंकण्यासाठी. 13 बॉल मध्ये 11 रन. मॅच संपलेली नाहीये. याच मैदानातील फायनल आम्हाला आठवते. बिपिन भाई जटाकिया बॉलिंग करत होते. 6 बॉल मध्ये 3 रन की 4 रनची मॅच होती, झाली नव्हती. आणि इकडे कव्हर्सला परेश गुरव. वा परेश वा, 2 धावांचा फटका आलाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 2 ने पुढे गेली आहे. 33 धावा 12 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. या मैदानात जोपर्यंत मॅच फिनिश होत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही आपण. बॉलिंग साठी जर पाहिलं तर आलेत आता जयेश कारभारी. जयेश काहीतरी लय भारी करायला लागेल आता, कारण 12 बॉल मध्ये 9. 12 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. धडाकेबाज निखिल गुप्ता बॅटिंग साठी. ओहो, यावेळेला निखिल ऑन साइडला, निखिल ऑफ साइडला, निखिल समोरच्या दिशेने, सगळीकडे तुटून पडलेत. चांगली बॅटिंग करतायत. बबलू परदेशी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. क्रिकेटसाठी नेहमी आम्हाला धावून येणारे, मदत करणारे बबलू परदेशी साहेब आपले या ठिकाणी आगमन झाले. सगळ्यांना विनंती आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण तुमचं योगदान आहे. बबलू शेठ आपले या ठिकाणी स्वागत. यावेळेला मात्र हो, एक रनआउटची या ठिकाणी संधी होती. कदाचित नियतीला ते मान्य नव्हतं. कदाचित अजून काही वेळ निखिल गुप्ताची बॅटिंग पाहायची वाटली होती नियतीला, आणि म्हणून मात्र या ठिकाणी बबलू जे या ठिकाणी निखिल बचावले. बबलू शेख साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. खऱ्या अर्थाने आम्हाला नेहमीच बबलू साहेबांचं नेहमीच सहकार्य लाभतं. त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करू बबलू शेख यांचं. आणि परेश या ठिकाणी जर पाहिलं तर एका धावेचा फटका खेळतायत. धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 धावांवर. मॅच जिंकण्यासाठी केवळ 6 धावांची आवश्यकता. 9 बॉल बाकी आहेत. 5 पाहिजेत. 5 यस, 5 धावांची आवश्यकता. परेश गुरव या खेळाडूने देखील संयमाने परंतु खूप चांगली बॅटिंग केली आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विशेष म्हणजे त्यांनी बॉलिंगही खूप चांगली केली होती. परेश ओहो, यावेळेला चांगला बॉल. जयेश कारभारी बॉलिंग लय भारी, चांगलाच मात्र या ठिकाणी चेंडू फिरवलाय. अजूनही जर पाहिलं तर 8 बॉल बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता आहे. दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतायत. मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो हा विश्वास आहे सचिन कनोजिया यांना. जयेश कारभारी यावेळेला मात्र फटका बसलाय. बॉल हवेत आहे. पाहूया झाडमध्ये येईल की नाही. आणि चपळता दाखवली आहे. निखिल मात्र या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणत होते भाग परेश भाग. आणि धावसंख्या जर पाहिली तर तिकडे 39, 3 धावांची आवश्यकता.
यावेळेला एका धावेचा फटका पाहायला मिळतोय. टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु गोशांकित क्षेत्राच्या दिशेने जाईल का? आणि एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. 2 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 6 बॉल 2 रन. रॉयल चॅलेंजर बॅटिंग करतायत. निखिल गुप्ता 17 बॉलमध्ये 24 वर खेळत आहेत आणि परेश गुरव 12 बॉलमध्ये 13 धावांवर बॅटिंग करतायत. दोघांचंही विशेष कौतुक करावं लागेल. दीपेश येतात बॉलिंगसाठी. दीपेश भोसले आणि समोर जर पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात परेश गुरव. 24 निखिलने केलेले आहेत. आणि यावेळेला पहा क्लास या ठिकाणी पाहायला मिळाला. मॅच फिनिश. परेश गुरवने काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय आणि या मॅचला जिंकलं गेलेलं आहे. जबरदस्त कामगिरी वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर टीमची. आणि